या सगळ्या चर्चेला आपल्याला आणखी थोडंसं विशाल म्हणजेच बृहद करायला हवं आणि त्याच निमित्तानं प्रश्न उपस्थित राहतो की मुळात दर्ग्याचा विषय राज्यभरात अनेक ठिकाणी का उत्पन्न होतोय। दर्गा म्हणजे मराठीमध्ये थडग। अशी थडगी उभारून काय साध्य केलं जातं आणि ही अनधिकृत थडगी हटवायची असतील तर शासनाची काही भूमिका आहे का, असा सवाल हिंदुत्ववादी कार्यकर्ते सातत्यानं करतायत। आज आपल्याकडे लँड जिहाद चालू आहे हे आपण वारंवार जे सांगतोय त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की थडगी उभारायची, चादर घालायची आणि चादर घातलेली जमीन आमची आहे, पुढे वक्फ बोर्डाची अशा प्रकारचा दावा ठोकायचा आणि अशा पद्धतीने हजारो एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न आज आपल्या महाराष्ट्रात चालू आहे, संपूर्ण देशभरात चालू आहे। ही थडगी म्हणजे भविष्यातला त्यांचा जिहाद आहे आणि या माध्यमातून त्या ठिकाणचा विकास थांबवायचा, त्या ठिकाणी जमीन बळकवायची आणि इतकंच नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणावरून कुठल्याही प्रकारची हिंदूंची मिरवणूक जाऊ नये अशा प्रकारची व्यवस्था करायची असा हा प्रयत्न आहे।